दोन षटकांमध्ये किती धावपर्यंत मजल मारणार तो म्हणजेच बातान संघ येणारी वेलच सांगणार आहे. मैत्री चषक 2026 हे पर्व सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन या शृंखलेचं आयोजन केलं. अगदी 8 ते 10 दिवसांमध्ये या शृंखलेला चा विचार करत ही स्पर्धा आपल्या भेटीस आणली. त्या सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन करतोय आणि बोलतोय सामन्याकडे. चला पंच सामना चालू करायचा आहे. गोलंदाज बघतोय आपण वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकून गोलंदाज आदित्य. स्ट्राईक एंडला फलंदाज बघतोय आपण सागर. नॉस्ट्राईक एंडला फलंदाज रोहित. अशी झाली जोडी मैदानात खेळ करतीये. गोलंदाज आदित्य तयार. पहिला चेंडू लगावलाय. मोठा फटका चेंडू गोल क्षेत्ररक्षक आला. जेल टिपला गेलाय. फलंदाज झालाय मात्र बाद. मोठा आदर लागला तो म्हणजेच संजय इलन बाता संघाला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न अंगलटी आलाय. प्रयत्न फसलाय. पहिल्या चेंडूवर बाद झाला तो फलंदाज सागर बाद झालाय. नवीन गेलेला फलंदाज इन ॲट 3 पोझिशन पाहायला मिळतोय. रोशन भोईर. रोशन इन ॲट 3 पोझिशन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बघायला गेला तर लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता. त्याला फक्त उडवला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. चांगला जेल टिपला. फलंदाज झाला बाद. नवीन गेलेला फलंदाज रोशन भोईर. दोन षटकाचा सामना आहे. दोन षटकांमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. ते म्हणजेच आराध्या स्पोर्ट्स संजय बातान या संघाचा आणि त्या विरुद्ध बघायला गेलं तर विजय 11 न्यू यंगस्टार पोस्त्री संघाचा कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या प्रयत्नामध्ये कोण यशस्वी ठरतोय तो बघण्यास येणारी वेळच सांगणारी. इथे मात्र चांगला फटका लागला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव या चेंडूवर मिळतीये. एकाच धावेवर समाधान मानलंय. एका धावेने संघाची धावसंख्या संघाचं धावसंख्येचं खातं ओपन झालंय. एक या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. ती म्हणजेच बातान संघाची धावसंख्या. आता स्ट्राईक एंडला बघतोय आपण रोहित पाटील ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. तो आता स्ट्राईक एंडला आलाय. गोलंदाजी बघतोय आपण गोलंदाज आदित्य ज्याने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पोसरी संघासाठी पहिले षटक हाताळतोय. चला स्पीडअप करायचंय. जास्त उशीर घेऊ नका. पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू होता. खोलवर पद्धतीचा चेंडू. दिशा दिली चेंडूला. लॉंग ऑप्शन चेंडू चालला. एकच धाव या चेंडूवर मिळतीये. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आदित्य. कोणत्याही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय ते दोन्ही फलंदाजांना. सिंगल जबर्स पाहायला मिळत आहेत फक्त मैदानामध्ये. सुपर 4 ची पहिलीच मॅच पाहायला मिळतीये. प्रेक्षकांच्या भेटी झाली आहे. तीन चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावर. नक्कीच पोसरी संघावर जोश पाहायला मिळतोय मैदानामध्ये. इथे मात्र चांगला चेंडू आला. खोल पद्धत चेंडू फक्त दिशा दिली चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या चेंडू चालला. एक धावाचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात या दुहेरीनं. आता मात्र संघाची धावसंख्या वाढतीये.
जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 4 या आकड्यावर. 4 धावा या धावफलकावर लागलेत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 2 षटकांचा सामना आहे. चार धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये कमीत कमी एक मोठा फटका येण्याची गरज आहे. ती म्हणजे बातन संघासाठी. जर की या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आज सामना जिंकायचा. इथे मात्र त्याच इराद्याने लागवलेला फटका. पण चेंडू कॉल क्षेत्ररक्षक आलाय. चांगला चेल टिपलाय क्षेत्ररक्षक राज याने आणि फलंदाज झालाय मात्र बाद. रोशन भोईर बॅक टू पवेलियन. तनिष झुंगारे पाहायला मिळतो इन ॲट 4 पोझिशन. जुमारे तनिष जुमारे इन ॲट 4 पोझिशन पाहायला मिळते. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे खेळ करणार. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आदित्य. त्याने या षटकामध्ये फक्त मला वाटतं 4च धावा खर्च केल्यात 5 चेंडू मागे. 2 मोठे आदरे त्याने या बातन संघाला दिलेत. पुढचा चेंडू इथे मात्र फिरून मारलाय. चेंडू कॉल क्षेत्ररक्षक आलाय. जेल टिपला गेलाय. फलंदाज झालाय बाद. आणखी एक आदर लागतोय तो म्हणजे बातन संघाला. आता बघायला गेलं तर अवस्था खूप खराब झाली आहे ती म्हणजेच बातन संघाची. ज्याने मागच्या सामन्यामध्ये या टॉप ऑर्डरने चांगली फलंदाजी केली होती. त्याच टॉप ऑर्डरला आता मात्र माघारी दंडामध्ये यश आलंय. ते पोसरी संघाच्या गोलंदाजांना आता मात्र विचार करण्यास भाग पडलंय. ते म्हणजेच बातन संघाच्या कर्णधाराला. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अगदी पोसरी संघाच्या बाजूने गेलं आदित्य खांडकेनं. एक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. आणि आता मात्र कुठेतरी आराध्या फायटर संजय 11 बाताड संघाला आता मात्र कमबॅक करणं गरजेचं राहील. आपण बघतोय तनिष जुमारे बादून तंबूत परतलाय. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. ऋतिक भोईर नाणेफेकीचा कौल जिंकला. तो बाताड संघाने आणि आमंत्रित केलं होतं ते आपण बघतोय. या ठिकाणी पोसरी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपण बघतोय आमचे समालोचक मित्र तितकेच चांगले गायक दिनेशजी पाटील आणि त्यांची सुकन्या आराध्या तिच्या नावानं बाताड संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं होतं. आणि त्यांचंही स्वागत दिनेश पाटील आपलंही स्वागत. परंतु सद्यस्थितीला त्यांच्या संघ थोडासा नाजूक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपण पाहतोय एकूणच धाबा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 4 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरा गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय भावेश खारकर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आपण बघतोय आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. भावेश खारकर दुसरं षटक. या षटकामध्ये आता मात्र कुठेतरी धाबासंख्येचा वेग वाढवायला लागेल. 15 ते 20 धाबा जमा झाल्या तर तितकी धारदार गोलंदाजी स्विच हिट केलाय. चेंडूला फेकून दिलाय सरळ गोळीच्या वेगानं जातोय. पहिला चौकार पाहायला मिळतोय. गरज होती धाबांची आणि तो चौकार पाहायला मिळतोय. तो या फलंदाजाच्या बॅट मधून कुणी मारला रे यांनी ना रोहितच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. रोहितला आता मात्र हे सगळेच्या सगळे चेंडू खेळावे लागतील तरच मी म्हणेन की आराध्या फायटर्स या ठिकाणी आपण बघतोय संजय 11 बाताड संघाची धावसंख्या एक समाधानकारक या ठिकाणी धावसंख्या म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पाहूयात सध्या स्थितीला आपण पाहतोय एकूण धाबा जमा झाल्या त्या धावफलकावरती तब्बल 8 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज भावेश. परंतु भावेशच्या या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय. चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून हल्ला. दणदण करीत षटकार.
धावसंख्येला आकार देणारा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटक जिथे आदित्य खांडकेने टाकलं होतं, परंतु त्यानंतर रोहित पाटीलनं स्वतःवर विश्वास ठेवताना सांगितलं की सलामीला मी काय येतो आणि सलामीला आल्यानंतर माझी जबाबदारी काय, आणि ती जबाबदारी ओळखताना मात्र एक चौकार, त्यानंतर आलेला षटकार पूर्णपणे भोसरी संघावर या ठिकाणी आपण बघतोय सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 14 धावा. 14 धावा, 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाहुयात अजूनही कितपत या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडूला तर उडवलाय क्षेत्ररक्षक, 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू, परंतु वेकेंड एरियामध्ये चेंडू पडतोय. दुसऱ्या धाब्यासाठीचा हा प्रयत्न आणि तोही पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात ती जोडी. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आघाडीचा फलंदाज बाद झाला होता सागर भोईर, रोशन भोईर, परंतु आता मात्र त्यांना टेन्शन कमी झालंय, कारण त्यांना माहिती आहे की रोहितनं मारलेली फटकेबाजी या ठिकाणी आपण बघतोय. एकूण धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक आता मात्र समाधानकारक आव्हानात्मक टार्गेट उभं करण्याच्या हेतूनं पावलं उचलली गेली आहेत. ती बाताण संघाची आराध्या फायटर्स संजय 11 बाताण विपक्ष विजय 11 यंगस्टर पोसरी असा सामना. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय, परंतु पंचांनी वळण घेतलं. हा चेंडू आता मात्र प्रेशर पाहायला मिळतंय. भावेश कारकर चूक करतोय या वाईडच्या मदतीनं, या अवांतरच्या मदतीनं. एकूण धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सतरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण बघतोय पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, यावेळेस मात्र बॅकफूट पंच लगावला होता. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी काय करेल, आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होईल दुसऱ्या धाब्यासाठीचा. थांबवतोय, कारण आपण बघतोय जबरदस्त हाय व्होल्टेज सामना. सुपर 4 मध्ये पोहोचलेले चारही संघ आपल्याला पाहायला मिळतात. तितक्याच ताकदीचा एक जबरदस्त खेळ पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं. आदित्य खांडकेनं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, अवघ्या 4च धाबा खर्ची केल्या होत्या, परंतु भावेश कारकरवर केलेला हल्ला, भावेश कारकरच्या या गोलंदाजीवर लगावलेले स्ट्रोक्स आता मात्र या ठिकाणी बाताण संघाला एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा नक्कीच प्रयत्न करून देत आहेत. सद्यस्थितीला आपण बघतोय 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज भावेश कारकर या ठिकाणी आता मात्र पुढचा चेंडू कशा पद्धतीने फेकेल, कारण ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. हा चेंडू मात्र जातोय गोळीच्या वेगाने, 2 क्षेत्ररक्षकांमधून सुईमधून धागा टाकावा तशा पद्धतीने चेंडू जातोय सीमा पार चौकार. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इतक्या धावा मी म्हणेन की कदाचित जर होऊ शकतात, कारण तितकीच भेदक गोलंदाजी ती बाताण संघाची. आणि या गोलंदाजी समोर एक आव्हान या ठिकाणी चांगलं उभं केलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 4, परंतु भावेश कारकर खूपसा मागणा ठरलेला खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चौकारानं 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, याही वेळेस मात्र चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता, परंतु यष्टांच्या वर फेक केली. मिल्टी आहे सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 23 धावा धावफलकावरती कंप्लीट केल्या गेल्या. जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल 12 चेंडू आणि 24 धावांची.
हॅलो हॅलो. चला सामना चालू होतोय. बघतोय आपण एका बाजूला न्यू यंगस्टार पोसरी, विजय 11 न्यू यंगस्टार पोसरी, वक्ष आराध्य फायटर्स संजय इलेवन बातान या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. एक 17चा खेळ संपलाय. बातान संघाने पोसरी संघासमोर खेळत असताना 12 चेंडू मागे 23 धावा कुठून काढले आणि 24 धावांचं असं मापक असं आव्हान ठेवलंय ते पोसरी संघासमोर. पोसरी संघाची सलामी जोडी मैदानात जातीये. आदित्य आणि गुड्डू ही जोडी मैदानात जातीये. चेंडू असतील ते 12 आणि गरज असणारी ती म्हणजेच 24 धाव्यांची. 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते मैदानामध्ये. सुपर 4ची पहिलीच मॅच आहे. विचार करायला गेला तर पोसरी संघाचा तर पहिल्याच षटकामध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी खराब अशी गोलंदाजी झाली. त्याचमुळे 23 धावापर्यंत मजल मारण्यात आली ती म्हणजेच बातान संघाची आणि 24 धावांचं असं आव्हान ठेवण्यात आलं ते पोसरी संघासमोर. बघूया काय घडणार ते येणारी वेळच सांगणारे. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. गोलंदाज बघतोय आपण वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाज रोहित पाटील. पहिला चेंडू रोहित याचा. इथे पहिला चेंडू फिरून मारलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावेचा प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी संघाचं खातं ओपन झालंय. 2 धावा धावपलकावर लागल्यात. पहिले षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या विचार करायला गेला तर 12 चेंडू मागे 24 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर डबल आली आहे. 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र ब्लॉकमध्ये चेंडू त्यावर लगालाय. मोठा तडाखा. चेंडू चाललाय सरळ डाऊन द ग्राउंड. सीमा रेषा पार. षटकार. आदित्यच्या बॅट मधून आलाय मोठा तडाखा. चेंडू चाललाय सीमा पार. 6 धावा. आता मात्र विचार करण्यास भाग पडले गोलंदाज रोहित याला. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धत चेंडू. आता चांगला बॉटम हँडचा वापर केला गेला. एक धावेसाठी चेंडू ढकललाय. दुसरा प्रयत्न करतायत. नाकारलाय. एकच धावेवर समाधान मानलंय. या एकीने आता मात्र संघाची धावसंख्या नक्कीच ऍड होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती येते 9 या आकड्यावर. 9 धावा धावपलकावर लागल्यात. आता समीकरण बघायला गेलं तर 9 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे. येणारे 9 चेंडू 15 धावींची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज बघतोय आपण गुड्डू. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आदित्य. आदित्यच्या बॅट मधून बघितलं एक मोठा फटका आलाय. गुड्डू अजून एक फटका मारेल का? इथे मात्र सुचितचा प्रयत्न करतोय. प्रयत्न फसलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. ते म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जर सरळ बॅटने फटके येत असेल तर उलटी बॅट करायची गरज नाहीये. बघूया आता मात्र चांगला कमबॅक करतोय गोलंदाज रोहित. नक्कीच एक निर्धाव मारा करतोय. पुन्हा एकदा तयार. इथे फुलटा पद्धत चेंडू त्यावर लगावलाय. मोठा तडाखा. चेंडू चाललाय सरळ वाईड श्लॉंगच्या दिशेने. सीमा रेषा पार. 6-6 षटकार. सात चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. इथे पुन्हा एकदा फिरून मारलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत. लॉंगला जिथे चेंडू चाललाय थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याचमुळे 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावेवर समाधान मानलंय. मला एक षटकाचा खेळ संपलाय. एक षटका मागे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17.
17 या धावसंख्येवर धावसंख्या पोहोचली. आता मात्र समीकरण येऊन टेपले ते म्हणजे चेंडू असतील ते येणारे 6 आणि गरज असणारे ती म्हणजेच 7 धाव्यांची. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. मैदानात पाणी पुरवायचंय. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते मैदानामध्ये. 6 चेंडू 7 धावेची गरज आहे. कोण हारणार कोण जिंकणार ही येणारी वेळच सांगणार आहे. समीकरण बघायला येतं येणारी 6 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू पैकी 24 धावेची गरज होती. या षटकामध्ये 17 धावा आल्या. गुड्डूच्या बॅट मधून एक मोठा फटका आला. आदित्यच्या बॅट मधून सुद्धा एक मोठा फटका आला. या दोघांच्या भागीदारीने संघाची धावसंख्या नक्कीच 17 वर येऊन टेपली आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. नक्कीच आजच्या दिवसात बघायला गेलं तर सर्व सामने या शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचलेत. एक चांगली सामने पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. कोणताही सामना असा वन साइड झाला नाहीये. प्रत्येक सामन्यात चुरस निर्माण केली आहे ती गोलंदाजांनी. या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचा खेळ पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार. पहिला चेंडू फिरून मारलाय. चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. फलंदाज झालाय मात्र आदित्य बाद. नक्कीच आपल्या महाराष्ट्राच्या अर्ध दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमधुर गीत पाहायला मिळालं. जाणता राजा म्हणून त्याची ओळख आहे. 5 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. शांत संयमी खेळ करावा लागेल मैदानामध्ये. ते म्हणजेच पोसरी संघाला जर का सामना जिंकायचा असेल. पाच चेंडू 7 धावेची गरज आहे. हाय व्होल्टेज मैदानात पाहायला मिळतीये. 5 चेंडू 7 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. रोशन भोईरचा हा चेंडू इथे मात्र फिरून मारलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते. प्रोडक्शन आहे. जेल टिपलाय. पुन्हा एकदा अजून एक हाताला लागतोय तो म्हणजेच पोसरी संघाला. बॅक टू बॅक विकेट्स. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये. जिथे 5 चेंडू आणि 7 धावेची गरज होती ते मात्र मोठा फटका महाराजांना हातामध्ये. फलंदाज बाद झाला अब्बू आणि आता नवीन गेलेला फलंदाज श्याम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आता समीकरण टेबल ते म्हणजे चेंडू असतील ते 4 आणि गरज असेल 7 धावेची. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. जी चुकी पाहायला मिळेल ना वेताळ चांबारली संघाने केली होती. जिथे 12 चेंडू पैकी 5 धावा त्यांच्याकडे झाल्या नव्हत्या. तीच चुकी इथे पोसरी संघ करतोय की काय असे चिन्ह पाहायला मिळतात. विचार करायला गेलं तर सिंगल डबल सुद्धा ही मॅच जिंकू शकतात. पण इथे मात्र मोठा फटका नाच्यामध्ये 2 गडी बाद झालेत. बघूया चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज रोशन भोईर. 4 चेंडू 7 धावींची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडला थोडीशी उचली घेणारा चेंडू सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. काय मॅच मैदानामध्ये पाहायला मिळतीये. जिथं समीकरण होतं 6 चेंडू आणि 7 धावेचं तिथं आता समीकरण टेबल ते म्हणजे 3 चेंडू आणि 7 धावेचं. पुढचा चेंडू इथे मात्र फिरून मारलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे काय घडलंय. चुकी झाली आहे. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार.
विनंती करतो कालुंद्रे संघ आपला कर्णधार आणि नारपोली संघ आपला कर्णधार दोन्ही संघाचा कर्णधार विनंती करतो त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जिथे मला असं वाटतं फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच मुले षटकार पाहायला मिळाला. इथे बघतो आपण टॉस केला जातोय. मेघल माले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला बघतोय आपण नारपोली संघ विपक्ष कालुंदे संघ या दोन संघादरम्यान कालुंद्रे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो काय निर्णय असेल त्यावर लगेच अंमलबजावणी करा. ही मॅच झाल्यानंतर नक्कीच कालुंद्रे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे. इथे बघतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहे कारण की आता गरज आहे ती म्हणजेच 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण झाला मागच्या चेंडूवर त्यामुळे षटकार मिळाला. ते आता समीकरण सोपं येऊन टेबल ते म्हणजे पोसरी संघासाठी नक्कीच नशिबाची साथ मिळतीये ती पोसरी संघाला. बघतोय आपण न्यू यंगस्टर पोसरी हा संघ बरेचसे यंगस्टर या संघामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज तयार रोशन 2 चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र काय घडलंय चुकी झाली आहे पण पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग. रन कंप्लीट झाली आहे आणि हा सामना जिंकला तो म्हणजेच न्यू यंगस्टर पोसरी संघाने. पोसरी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच बातान संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. बघतोय आपण नक्की चांगला खेळ झाला. पोसरी संघाने हा सामना जिंकला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर नो डाऊट ज्याने फलंदाजी करत असताना बहुमूल्य 9 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स मिळवल्या तो पोसरी संघाचा रोहित हा ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्याला विनंती करतो आणि या मॅन ऑफ द मॅच साठी घेण्याचे माफ करा आदित्य ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.